मुंबईच्या दादर मार्केटमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गणपतीसाठी पूजेचं साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी आता लगबग दिसून येते। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय दादर मार्केटमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी, काय अपडेट? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय बुधवारपासून संपूर्ण राज्यभरामध्ये खरं तर गणेशोत्सवाचा सोहळा साजरा केला जाणार आहे। मी सध्या मुंबईच्या दादर फुल मार्केट गल्लीमध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय सुविधाची ही गल्ली आहे आणि पाय ठेवायलाही जागा नाही अशी अवस्था सध्या या ठिकाणची दिसते। मुंबईचा दादर फुल मार्केट परिसर असू द्या किंवा सुविधाची गल्ली असू द्या किंवा आसपासच्या जेवढ्या गल्ल्या आहेत त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं सध्या वातावरण दिसतंय। आणि पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी, नैवेद्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये सर्वत्र नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। फळं, फुलं आणि लाडक्या बाप्पाला चढवल्या जाणाऱ्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी सुद्धा बरेचसे लोक आज घराबाहेर पडलेले आहेत। शनिवार रविवार वीकेंड आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की खरेदीचा जो ओघ आहे तो सुद्धा वाढलेला आहे। ज्या किमती आहेत त्या सुद्धा चढत्या आपल्याला पाहायला मिळतात। मग बाप्पाची कंठी असू द्या, मोदक असू द्या, लाडू असू द्या किंवा मग इतर कुठलेही सजावटीचे साहित्य असू द्या, सगळ्यांचे जे दर आहेत ते वाढलेले आहेत। झेंडू फुल मार्केटमध्ये चांगलाच भाव खाऊन जातोय। गुलछडी 500 रुपये किलोने विकली जाते। जांभळा बटन 500 रुपये किलोने विकला जातोय। आस्टर 200 ते 240 रुपये किलोने विकल्या जातात। निशिगंधा फुलांना सुद्धा चांगलाच भाव खाल्लेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वीची जी लगबग आहे ती आता आपल्याला जाणवू लागलेली आहे। आणि गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी संपूर्ण मुंबईमध्ये, मग दादरचा परिसर असू द्या, माटुंगाचा परिसर असू द्या किंवा भुलेश्वर मार्केट असू द्या किंवा इतर मार्केट असू द्या, सगळे मार्केट जे आहेत ते सध्या नागरिकांच्या, गणेश भक्तांच्या गर्दीनं असेच फुललेले आहेत, बहरलेले आहेत। आणि आणखी 2 दिवस अशाच पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। कारण लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे, तर आगमन अगदी चांगल्या आजत गाजत आणि जोरात व्हायला पाहिजे हीच भावना घेऊन सर्व गणेश भक्त आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि मुंबईच्या सर्व मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।